आपला चेहरा ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा देश बचाओ, देश बचाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय सांगा तुम्ही बघा काढायला तुम्ही मुख्य निवडणूक आयोग जो आपल्या देशाचा आहे आणि त्याला बाबासाहेबांनी संविधानातून 324 ते 329 प्रमाणे घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याचं आवाहन केलेलं होतं. परंतु या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या देशाच्या लोकशाहीचा पूर्णपणे गळा घोटलेला आहे. कारण संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत हक्कामध्ये या देशाच्या जनतेला बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार दिलेले होते आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वोच्च स्थान जे आहे ते आमच्या मताचा अधिकार आहे. आणि हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या मुख्य निवडणूक आयोगाने पूर्ण जगामध्ये आमच्या देशाची नाचक्की केलेली आहे की अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याकांमध्ये या प्रकारे मानवी हक्काचं हरण करून संपूर्ण जगामध्ये आमच्या देशाची मलिनता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा मताचा अधिकार संरक्षित ठेवण्यासाठी या मताचा अधिकार आमचा हक्क जो आहे संपूर्ण भारतीय जनतेचा हा संरक्षित ठेवण्यासाठी या विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही संविधाननिष्ठ देशनिष्ठ या संपूर्ण संविधान विरोधी कृतीला आणि संविधान विरोधी व्यक्ती शक्तीला आम्ही या ठिकाणावर यामधून आम्ही चॅलेंज करणार आहोत. या निवडणुकाच्या पार पडण्याची मध्ये घोळ झाल्याचा संशय सांगण्यात जातोय, हे खरं आहे? आज जे काही मार्कडवाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मार्कडवाडी या ठिकाणी त्या गावातील ग्रामसभेने ठराव मंजूर करून घेऊन स्वतःचं आपलं मत कुणाला दिलेलं हे प्रयोग करून घेत असताना त्या प्रयोगावर पोलीस या व्यवस्थेने पोलिसाच्या बळावर तो जो हाणून पाडलेला आहे प्रयत्न गावकऱ्यांच्या प्रयत्नाचा तोच पुरावा एकमेव आहे की या ईव्हीएमवरती धांदली झालेली आहे. हे 100% खरं आहे. अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, छत्रपती संभाजीनगर. भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पूर्ण युरोप देशामध्ये, त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो, इंग्लंड असो, असे पूर्ण देशामध्ये ईव्हीएमवर मतदान घेतलं जात नाही. कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतं, सेटिंग करता येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात, तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात. तद्वतच या ईव्हीएममध्ये आपल्याला घोटाळा हा नक्की करता येतो. आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ईव्हीएम जाणून बुजून लोकांच्या नजरेस येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते. आणि म्हणून बघा, मार्कडवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि निवडणूक आयुक्त हा पूर्ण सरकारी पक्षाचा बाहुला झालेला आहे. आणि म्हणून तो सरकारी पक्ष जसं म्हणेल त्याप्रमाणे वागतो. आणि आताचा हा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा निरपेक्ष राहिलेला नाहीये, हा स्वायत्त असायला पाहिजे असं घटनाकारांचं मत होतं. आणि म्हणून आम्ही या आजच्या या जागरणाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा. कमीत कमी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन किंवा जर तुम्हाला ईव्हीएम हटवताच येत नसाल
तर माझ्यासारखं वैयक्तिक मत असं म्हणतो की जर ऑब्जेक्शन जर कॅन्डिडेटने जर घेतलं तर व्हीव्हीपॅटवर मतदान करण्यात यावं, व्हीव्हीपॅटचे मतदानी मोजण्यात यावे, तत्वतच सेंट्रलचं युनिटचं मतदान मोजण्यात यावं, अशी आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने करतो. धन्यवाद. मी भाऊसाहेब पठाडे, भारत जोडो अभियानाचा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता. धन्यवाद.